गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सागिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वदै साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गत्वा कमण्डलं करदटङ्कमालिकां कौपीनमौण्ड्यं भुजशास्त्रमुखत्रिकेशवं नित्यं हेवास औदुम्बरं चायं श्रीहरिं दत्तात्रेय शरणं मां भवपारकारकम्। ओम श्री परमात्मने नमः। श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवान पुरुषोत्तमाय नमो नमः। काल आपण गोमातेची पूजा, गोमातेच्या विषयीची संपूर्ण माहिती आणि ही गोमाता प्रसिद्ध कशी झाली, पवित्र कशी झाली, भगवान शंकराने आशीर्वाद दिल्यानंतर त्या पद्धतीने 33 कोटी देवतांचा वास तिच्या पोटी कसा आला। ते 33 कोटी म्हणजे प्रत्यक्षपणे 10, 20, 30, 100, 200 अशी संख्या नाही आहे, तर उच्च कोटीचे देव ब्रह्मा विष्णू महेश त्यांचे सगळ्या प्रकारचे गण आणि गणाधिपती त्यांच्यासोबत असणारे सगळे देवदेवता छोट्या मोठ्या लहान सगळ्या, या सगळ्या फक्त 33 प्रकारच्या आहेत। पण त्या इतक्या उच्च कोटीच्या आहेत, इतक्या मोठ्या आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची वाटचाल आहे आणि त्या वाटचालीला सन्मान देऊन त्यांना उच्च कोटीचा दर्जा देण्यात आलेला आहे। आणि म्हणून म्हणताना 33 कोटी देव, उच्च कोटीचे देव असा त्याचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो। आणि त्या पद्धतीने त्यांची वाटचाल आपण काल समजावून घेतली। आजच्या या 4थ्या अध्यायामध्ये ज्या ब्राह्मणांकडनं आपण वेगवेगळ्या पुरुषोत्तमाच्या, वेगवेगळ्या देवदेवतांच्या वेगवेगळ्या कथा ग्रंथ समजून घेतो, ऐकतो, त्या ब्राह्मणांची वाटचाल कशी असावी, कोणाकडनं आपण त्या ठिकाणी शिकावं, कोणाकडनं शिकू नये, कोणत्या प्रकारच्या ब्राह्मणांना योग्य तो सन्मान देणं योग्य असतं, कारण दान हे सत्पात्री द्यायचं असतं आणि कोणते ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहेत, कशा पद्धतीने त्यांची वाटचाल असते हे समजून आधी घ्यायचं आहे। ब्राह्मण कोणाला मानावं, ब्राह्मण कसा असावा, पण त्याचबरोबर पुरुषोत्तमाने एक उदाहरण पण पुढे दिलेलं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही योग्य ब्राह्मण निवडता, ज्या पद्धतीने योग्य ब्राह्मणाची वाटचाल करावी अशी तुम्हाला वाटते, त्याचप्रमाणे त्या ब्राह्मणाच्या बाबतीत काही पथ्य तुम्हाला पण पाळणं गरजेचं असतं। ते पथ्य काय असतात? त्यांच्याशी गोड बोलणे, त्यांचा सन्मान करणे, त्यांना वाईट विचाराने कधीही त्यांच्याकडे न बघणे, त्यांच्याकडनं जर कळत नकळत तुम्ही
काही ऋण घेतले असेल, पैसे घेतले असतील, तर ते पैसे सन्मानाने त्यांना परत करा. कारण याविषयीचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. ह्या जन्मात केलेल्या या सगळ्या क्रिया पुढील 7 जन्मापर्यंत आपल्या मागे कशा राहतात याचा सविस्तर माहिती या अध्यायात आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून करता श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री अयोध्यावासी रामचंद्राय नमः. सदा सर्वदा तव नामी प्रेमा, दे नाम महिमा पतिता, टोडोनिया भोपाश बंधन, अखंड घडो मदभंजन, हेची देई कृपादान, वरदाने आपुल्या. ग्रंथाच्या सुरुवातीला सर्व देवदेवतांना नमस्कार केलेला आहे. त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांची स्तुती करून अखंड बंधनातून आम्हाला दूर करावं अशी प्रार्थना करण्यात आलेली आहे. या मलमासाचे ठाई करावे गो ब्राह्मण सेवन, म्हणून लक्ष्मीपती नारायण कथन करी त्याची कथा. आणि या अधिक मासामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक, गाईचं ब्राह्मणांची सेवा कशी करायची याविषयीची माहिती नारायण लक्ष्मीला सांगतायत. जया इच्छा वाटे अंतःकरणी, पापाती झाली पाहिजे धुणी, तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करुणी मलमास. तरी ते ब्राह्मण आमचे असावे कैसे, इह लक्षणे जाण ऐसे, एकतांची संशय निरसे, मनी टसे प्रबोध. मुख्य ब्राह्मणांचे लक्षण, ब्राह्मणाचं सर्वात महत्त्वाचे लक्षण 6 आहे. तो ब्राह्मण नेहमी अध्ययन करणारा असावा. अध्ययन म्हणजे ग्रंथ, त्यांचं वाचन, त्यांचं मनन चिंतन आणि श्रवण करून इतरांना त्याचं मार्गदर्शन करणारा, अशा त्या संपूर्ण क्रियेला अध्ययन असं म्हणतात. अध्यापन जे तुम्ही आत्मसात केलेलं आहे ते दुसऱ्यांना सोप्या पद्धतीने समजेल अशा मार्गाने संपूर्ण जगाच्या दृष्टीने अतिशय सोप्या, सरळ आणि सुंदर मार्गाने त्या परमेश्वराचं नामस्मरण जे तुम्ही अध्ययनात ग्रंथात वाचलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करायचा, शिकवण्याचा प्रयत्न करायचा. नंतर उपवन. हे उपवन थोडस विचार करून करायचं असतं. कारण उपासन आहे ते, उपासन. अध्ययन, अध्यापन, उपासन. उपासन करत असताना पहिल्या 2 गोष्टी आपल्या सोबत ठेवून समोरच्या व्यक्तींचा कुठल्याही प्रकारे अपमान होणार नाही, कोणावर टीका टिप्पणी केली जाणार नाही, कोणाच्याही वाटेला वाईट विचाराच्या आपल्याकडनं परिमार्जन होणार नाही. ज्याचा जो विचार करून काम करतो तो ब्राह्मण. त्यानंतर तपश्चर्या. ही तपश्चर्या म्हणजे काय? तप आश्चर्य. तपश्चर्या. तपश्चर्या करण्यासाठी एकाच जागेवर बसून मांडी घालून हात समोर ठेवून डोळे बंद करून ते ध्यान होतं, ते तपश्चर्या नाही होत. तपश्चर्या म्हणजे एका व्यक्तीचा, एखाद्या गोष्टीचा एवढा मागोवा घ्यायचा, एवढा मागोवा घ्यायचा, एवढा मागोवा घ्यायचा की आपलं तन मन ध्यान त्या एका विशिष्ट क्रियेमध्ये समाविष्ट असला पाहिजे. जर आपण ठरवलं की आज मी प्रवचनामध्ये
पांडुरंगाचं वर्णन करणार आहे. तर हे वर्णन त्याला संध्याकाळी जरी करायचं असलं तरी त्या पांडुरंगाच्या बाबतीतलं सगळं इतिवृत्तांत त्याला त्याच्या डोळ्यापुढे समोर दिसलं पाहिजे. डोळे बंद करून नाही, समोर. विचाराची, मनाची त्या ठिकाणी एवढी तयारी असली पाहिजे की पांडुरंग म्हणता बरोबर विठ्ठल 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 हा जप आपल्या मनात सुरू झाला पाहिजे. एका विशिष्ट ध्यान त्या ठिकाणी लागलेलं आहे आणि त्या योगाने त्या पांडुरंगाचं संपूर्ण मनन, चिंतन, आत्मध्यान सगळं आपल्या हृदयात साठलेलं असतं आणि त्यातून आपण योग्य ते मार्गदर्शन समोरच्याला करू शकतो. तो ब्राह्मण नित्य स्नान करणारा आणि नित्य संध्या करणारा तो ब्राह्मण. अशा प्रकारे षटकर्म अध्ययन, अध्यापन, उपवन, तपश्चर्या, ध्यान आणि संध्या या 6 षटकर्म जो व्यक्ती करतो तो जन्माने ब्राह्मण असो अगर नसो, कृतीने निश्चितपणे तो ब्राह्मण ठरतो. कर्माने ब्राह्मण ठरतो. ब्राह्मण होण्यासाठी जन्म असणं गरजेचं नाही आहे. तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या शुद्ध अंतःकरणाने आपला देह आणि आपलं मन पवित्र ठेवता येतं आणि अशा ह्या कृतिक असलेल्या त्या ब्राह्मणाला योग्य तो सन्मान सर्वांनी दिला पाहिजे. अध्ययन, अध्यापन, उपासन, तपश्चर्या, सहन, संध्या इत्यादी गोष्टी असाव्या तदनंतरी. आणि जर या गोष्टी त्यांनी केल्या नाही, जन्माने ब्राह्मण आलेला आहे पण दुसऱ्याच्याकडे कुठेतरी कामाला जातो आहे, स्वतःचं अध्यापन काहीही केलेलं नाही, कुठल्याही देवापर्यंत जात नाही, स्वतःची शेती आहे, दिवसभर शेतीमध्ये राबतो आहे, बैलांच्या मागे धावतो आहे, गाईच्या मागे धावतो आहे, त्याला क्षत्रिय ब्राह्मण म्हटलं जातं. असे ब्राह्मण सन्मानाला योग्य नसतात. आध्यात्मिक दृष्ट्या इतर बाबतीत मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे, मला माहीत नाही आहे, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या त्यांचा सन्मान करणं योग्य नाही. इतर ठिकाणी तुमचे सन्मान त्या ठिकाणी जे काही असेल ते व्यवहाराने पूर्ण होतातच, परंतु अशा या शुद्ध आणि सात्विक कार्य करणाऱ्या परंतु जन्माने ब्राह्मण आलेला असूनही कुठल्याही प्रकारे देवधर्म न करणारा, दिवसभर आपल्या पोटाच्या मागे धावणारा, आपल्या कुटुंबासाठी राबणारा, ध्येय कुठल्याही प्रकारे स्वतःचं आध्यात्मिक नसलेला तो ब्राह्मण पूजनाच्या दृष्टीने योग्य ठरत नाही. तो व्यावसायिक ब्राह्मण झाला, कुठल्याही प्रकारे त्याचं त्या ठिकाणी जे काही असेल तो ते करतो, समाजात मान्यता आहे, समाजात त्याला योग्य स्थान आहे, हे सगळं बरोबर आहे, काहीच नाही. फक्त आध्यात्मिक दृष्ट्या अगदी साधं तुम्हाला सांगतो, तुम्हाला माहिती आहे की जर एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान हवं असेल, ज्ञान आपण कुठल्या गोष्टीचं घ्यायला जातो, 2 गोष्टीचं घ्यायला जातो. जेव्हा स्वतःवर संकट पडतं तेव्हा, आणि जेव्हा आपल्या मुलांचे लग्न करायची वेळ येते ना तेव्हा पत्रिका पाहण्यास, हे 2च गोष्टी. इतर वेळा ब्राह्मणाचा आला काय, गेला काय, बसला काय. पण जेव्हा तुम्ही हे घ्यायला जातात तेव्हा एखाद्या डॉक्टरकडे जाऊन बसता का? जन्माने डॉक्टर ब्राह्मण
कुलकर्णी, जोशी, पंडित जे काही असेल ते त्यांच्याकडे जाऊन बसता नाही. जो कर्माने ब्राह्मण आहे, जो पौरोहित्य करतो आहे, ज्याला ज्योतिषशास्त्राची जाण आहे, त्यांच्याकडे जातात, त्यांच्याकडनं ज्ञान घेतात. आणि म्हणून परमेश्वराने तेच म्हटलं आहे की षटकर्मी असलेल्या ब्राह्मणाचा योग्य तो सन्मान झाला पाहिजे. आणि दुसरं, अष्टौ प्रहर स्वदेहाची चिंता. स्वतः 8 प्रहर, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, 24 तास फक्त स्वतःचं शरीर, स्वतःचा आत्मा, स्वतःचा देह, स्वतःचं कुटुंब, स्वतःचं घर, स्वतःचे मुलं, स्वतःचे सगळं त्यांची आणि त्यांचीच चिंता. आणि या चिंतेपुढे तो दिवसभर ना परमेश्वराचं ध्यान घेत, ना पांडुरंगाचं ध्यान घेत, ना कुठल्याही देवाला नमस्कार करत. अगदीच एखादा घरामध्ये मोठा प्रसंगच असेल, एखादी पूजाच असेल, तर तेवढ्या पुरता तेवढा हे 10 अंघोळ परमेश्वराने आपल्याला वरदानाच्या स्वरूपात दिलेले आहे. हे 10 बोटं जेव्हा तुम्ही परमेश्वरापुढे नतमस्तक होण्यासाठी जोडतात, तेव्हा कळत नकळत तुमचं, आमचं, सर्वांचं मस्तक त्या या 2 बोटांवरती, अंगठ्यांवर येऊन बसतं. आणि या 2 बोटांच्या माध्यमातून या ठिकाणी असलेला हा जो परमेश्वराचा द्वार आहे, या द्वाराला तो स्पर्श होतो. कळत नकळत आपल्या हृदयातला आत्मा त्या परमात्म्याच्या दरवाज्यावर नतमस्तक होत असतो. आणि म्हणून शुद्ध अंतःकरणाने परमेश्वरासमोर गेल्यानंतर अशा पद्धतीने आपण नमस्कार करतो. पण आणखीन त्याच्यामध्ये एक आपण चूक करून टाकतो. नमस्कार करताना डोळे बंद करतो. डोळे बंद करायचे नसतात. डोळे उघडे ठेवून आपले हे 2 अंगठे आपल्या नाकाच्या वरती बरोबर त्या ठिकाणी लावा. ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीने नमस्कार कराल, त्यावेळेस समोर असलेल्या देवतेच्या चरणांचं दर्शन तुम्हाला आपोआप होतं. परमेश्वराच्या पायाचं दर्शन हे सर्वश्रेष्ठ दर्शन, आत्मा आणि परमात्म्याचे एकत्रीकरण झालेलं असताना होणं यासारखं पुण्य कुठलंच नाही. म्हणून परमेश्वराचा अधिष्ठान करत असताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या असतात त्या गोष्टी घेतल्याच पाहिजे. ज्या नको असतात त्या जाणून बुजून घेण्याचा प्रयत्न कधी करूच नका. आणि अशा प्रकारे ऐसे कर्म ब्राह्मण आचरता तरी तो वैश्य बोलला तत्वता, म्हणून ब्राह्मणाची वार्ता बोलू नये जाणता. म्हणून पौरोहित्य, ज्योतिषशास्त्र आणि धर्मशास्त्राचा अभ्यास न करणारे इतर जे ब्राह्मण असतात त्यांना कर्मकाठी ब्राह्मण कधी म्हणू नये. त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने ते ब्राह्मण आहेत, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या त्यांना अशा पद्धतीने हे कार्य करायला कधी सांगू नये, त्यांच्याकडे आपण कधी जाऊ नये. ऐसे ते शूद्र ऐसे म्हणावे, पतिग्रह त्या लागून न द्यावा धर्मिष्ठे, आता परमघात ऐन कसे चालावे ते, उदरनिर्वाह चालवी दुसऱ्याचे द्रव्य अभिलाषुनी, उपार्जन चालवितो ती अभिलाष द्रव्याचा. बहुत म्हणे संतोषला, म्हणे आज लाभ झाला मोठा, पुढे पुढे जास्त होता ऐसा मी करेन. त्याचप्रमाणे कर्मकांड करत असताना सुद्धा तो ब्राह्मण धनाचा लोभी नसावा.
समोरच्याचं कार्य करताना त्याने मला ही एवढी पैसे दिलेच पाहिजे तरच मी काम करेन, नाही तर करणारच नाही. हा अट्टहास त्या ठिकाणी नसावा, धनाचा लोभी तो नसावा आणि धनगर्विष्ठ पण नसावा. दोन्ही गोष्टी. आणि अशा पद्धतीने जो कार्य करणारा आहे त्याला ब्राह्मण असं म्हणावं. आता हे सगळं ब्राह्मणाचे नियम त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. परंतु ब्राह्मणेतर व्यक्ती ज्या आहेत, ज्या जन्मानेही ब्राह्मण नाहीत आणि कर्मानेही ब्राह्मण नाहीत, पण त्यांना ब्राह्मणाची गरज आहे, मग त्यांच्यासाठी सुद्धा काही परमेश्वराने नियम दिलेले आहेत. जो ब्राह्मणाचे ऋण घेऊन ब्राह्मणाकडनं पैसा घेतला, ब्राह्मण पुन्हा 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 मागतो आहे, दिलेली वेळ संपलेली आहे, तो सांगतोय दे रे बाबा. हा म्हणतो आज देईल, उद्या देईल, परवा देईल, तुमचे पैसे आमच्या लॉकरमध्ये पक्के आहेत, समजून घ्या, काहीच कुठे जाणार नाही. सेफ डिपॉझिट असं समजा. अरे सेफ डिपॉझिटचे जर तुझी एवढी लायकी होती ते घेतले कशाला त्याच्याकडनं? तरी पण तो ब्राह्मण कुठल्याही प्रकारे वादविवाद न घालता आपलं कार्य पुढे करत राहणं. अशा ज्या घटना घडतात त्याच्यातून पैसा घेतला, आपल्या डोक्यावर त्याचं कर्ज झालं, त्या कर्जातून मनोमनी वैर भावना निर्माण झाली. काही ठिकाणी त्याच्याही पुढची पद्धत मांडली गेली. जर पैशाचं ऋण मोठं असेल, वैर भावना मोठी झालेली असेल, तर त्याच्यातून हत्या देखील होतात. आणि मग त्यातून जे कर्म घडतं ते परमेश्वराने सांगितलेलं आहे. इथं त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की एक ब्राह्मण होता आणि तो रोज स्नान संध्या त्या ठिकाणी करायचा, व्यवस्थितपणे काम करायचं. एक दिवशी त्याला अचानकपणे एका ठिकाणी जायची वेळ आली. पुस्तकात दिलेलं उदाहरण आहे. आणि त्या ठिकाणी तो घोड्यावर स्वार होऊन गेला. ज्या कामासाठी गेला होता त्या कामात त्याला त्याच्या इच्छेपेक्षा जास्त पैसे मिळाले, धन मिळालं. अत्यंत आनंदित झाला. पुन्हा विचार केला की अजून जर थोडे दिवस राहून गेलो तर खूप मोठं धन घेऊन घरी जाऊ. धनाची अभिलाषा लाभली आणि ज्या गावामध्ये तो 2 दिवसासाठी आलेला होता कर्मकांड करण्यासाठी, तो तिथे स्थायिक झाला. त्यामुळे त्याचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढायला लागला. एक दिवशी खूप मोठं धन घेतलं, दौलत घेतली आणि घरची आठवण आल्यामुळे त्याच घोड्यावर स्वार होऊन निघाला. रस्त्याच्या मधोमध आला. स्नान संध्या करायची आठवण आली. आंघोळ तर करू कमीत कमी 2 दिवस झाले, प्रवास करतोय म्हणून झाडाजवळ घोडा बांधला, आंघोळीसाठी गेला. तिकडनं परत आला, थोडीशी भाकरी होती ती पण खाल्ली, घोड्यावर स्वार झाला, निघाला. निघत असताना घरात हाच विचार होता की मी हे एवढे पैसे घेऊन जातोय, मुलगा खुश होईल, बाई खुश होईल, सून खुश होईल, आई वडिलांना अत्यंत अत्यंत आनंद होईल. असे आनंदाने तो जात होता. बऱ्याच पुढे गेल्यानंतर त्याला आठवलं, अरे आपण ज्या कामासाठी केलं ते धन तर तिथेच राहून गेलं. घाईगर्दीने आपण घोडा घेऊन निघून गेलो. जसंही हा घोडा घेऊन बाहेर पडला तसं त्याच्या जागेवर एक दुसरा व्यक्ती येऊन बसला. त्याची नजर त्या गाठोड्यावर गेली
चाच पडून पहिलं सोन्याच्या मोहरा लागत होत्या, पटकन धमकन पळाला. याला जेव्हा कळलं तेव्हा हा परत मागे फिरला, येऊन बघितलं, त्याला तिथे तिसरा व्यक्ती बसलेला दिसला. त्याला विचारलं, का रे बाबा, इथे माझं धन पडलेलं होतं, तू घेतलं का? तो म्हणाला, नाही, माझा काहीच संबंध नाही. नाही हो, नाही हो, नाही हो करता 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 तो प्रामाणिकपणे याला नाही सांगत होता आणि हा त्याच्यावरती संशय घेत होता. पैसा घेऊन वेगळाच कोणीतरी निघून गेलेला होता. शेवटी त्या दोघांमध्ये वैर भावना निर्माण झाली आणि ह्या ब्राह्मणाने त्याचा शिरच्छेद करून टाकला, हत्या केली. मला नाही तर तुला पण नाही. ही गोष्ट रस्त्याने जात असलेले, आकाश मार्गाने जात असलेल्या नारदांना दिसली. त्यांनी बघितलं, नारायणाकडे वर्दी गेली. नारायणा, शोभत का तुम्हाला? नारायण, शोभत का तुम्हाला? म्हणे, काय झालं? म्हणे, ऋण घेतले कोणी, लाभ कवना लावणी, आणि मरण पावला कोणी. ऋण कोणी घेतलं होतं, धन कोणाला मिळालं, मरण कोण पावलं. ही जी तुमची रीत आहे, ही रीत योग्य आहे का? का म्हणून तुम्ही असा संसार रचला की जिथे ते एकमेकाला समजूनच घेऊ शकत नाही? त्यावेळेस नारायण म्हणाले, ऐकी जे कथन पूर्वकालीचे, पूर्वकाळीचं कथन ऐकून घे, नंतर मला बोल. म्हणे, काय? म्हणे, ऐक एक महत्व, ज्याने घेतले ऋण. काय म्हणाला? ज्याने घेतले ऋण, मागील जन्माचे कथन सांगतो मी तुझ लागी. ज्याने ऋण घेतलं तो मागील जन्मातला, जो पहिल्यांदा घेऊन पळाला. ऋण कोणी घेतलं होतं? त्या ब्राह्मणे घेतले ऋण. जो घोड्यावर बसून आला होता त्यांनी मागच्या जन्मात जो पैसा घेऊन पळाला त्याच्याकडनं धन घेतलेलं होतं, ते बुडवलेलं होतं. मग ते बुडवलेलं धन परमेश्वराने त्याला या मार्गाने परत दिलं. आता प्रश्न पुढचा, ज्याने घेतले ऋण तो गेला घेऊन, ज्याने मागितले होते ऋण त्याचे गेले ऋण. ज्याच्याकडनं घेतला होता तो घेऊन गेला, ज्याने मागितले होते तोही त्या ठिकाणी घेऊन गेला. पण मध्ये बैसला क्षुद्र, ज्यांना काहीच नाही मिळाले. मध्ये तो बसला होता, त्याने घेतलंही नव्हतं आणि पाहिलंही नव्हतं. पण तो कोण होता? श्रुत्या ते निवेदिली अवघी, या लागी जीवा गोष्टी, धरावी सरती करावी वचनी, आदी ब्राह्मणाचे घेऊ नये ऋण. हे तिघही ब्राह्मण होते. घेऊन पहिल्यांदा ज्यांनी याला पैसे दिले तो ब्राह्मण, जो घेऊन पळाला तो ब्राह्मण, घोड्यावर जो बसवला तोही ब्राह्मण. पण हा मध्ये क्षुद्र होता आणि या क्षुद्राने मागील जन्मामध्ये या घोड्यावर बसून आलेल्या ब्राह्मणाची जमीन हडप केलेली होती. त्या ब्राह्मणाची ती जमीन हडप केलेली होती आणि जेव्हा हा ब्राह्मण ती जमीन परत घ्यायला गेला होता तेव्हा त्यांनी त्याला निसंतानपै केले. त्यांनी त्या ब्राह्मणाच्या मुलाला ठार मारला संतापा.
आणि त्याला एकुलता एक मुलगा त्याला होता, निसंतान करून टाकलं. शेवटी त्या ब्राह्मणाने नाच सोडून दिला. ती जमिनी नको, जीवही नको, काहीच नको, सोडून चालला गेला. पण चित्रगुप्ताच्या दरबारी या सगळ्या गोष्टीची नोंद होती आणि त्या चित्रगुप्ताने नारायणाला तो सगळा इतिवृत्तांत आधीच विदेशित केलेला होता आणि त्यामुळे ही सगळे कथानक घडली. आणि म्हणून करतात नारायण त्या ठिकाणी सांगतायत की कुठलंही कर्म करताना सर्व बाजूने विचार करून कर्म करा. कोणाचाही आत्मघात करू नका, कोणाचाही द्वेष करू नका. त्यातल्या त्यात कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणाचा तर अजिबात द्वेष करू नका. आजही आपल्या समोर काही घटना या काळात देखील घडलेल्या आहेत, आत्ताही घडत आहेत. केवळ संशय, केवळ संशय असं कुठल्याही प्रकारे त्याच्याजवळ त्या विषयाचं ज्ञानही नसतं आणि त्या विषयाचं त्याच्याजवळ असं कुठल्याही प्रकारे पुरावा ज्याला आपण म्हणतो तो पण नसतो. पण केवळ संशय, आणि या संशयापायी त्याला असं वाटतं की या ब्राह्मणाने हा 24 तास माझ्याबरोबर राहतो, माझा मित्र पण आहे, अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय, परंतु याला कुठेतरी माझ्याविषयी शंका निर्माण होते आहे आणि हा त्या शंकेचं निरसन तर माझ्याकडे करू शकत नाही, पण माझ्या मित्रांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतोय. ही केवळ शंका, त्याच्याशी त्या ब्राह्मणाचा काहीच संबंध नसतो. आणि मग त्या ब्राह्मणाला बदनाम करण्यासाठी नानाविध प्रकारचे क्लुप्त्या लढवल्या जातात, नानाविध प्रकारचे त्याच्याविषयी अफवा पसरल्या जातात. काही महाभाग तर त्याच्या गुरुपर्यंत जाऊन भिडलेले आहे की त्याला बदनाम झालेला आहे. आज तक त्याचा पुरावा कुठलाच नाही. मग ही जी रचना असते, ही रचना त्या व्यक्तींना त्यांचा घात करायला कारणीभूत ठरते. परमेश्वराच्या काठीचा आवाज कधीच येत नाही, परंतु ती काठी अशी जोरात वाजते, अशी जोरात असते की त्याच्याविषयी न बोललेलं बरं. आणि म्हणून आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, गंगा, यमुना, सरस्वती, प्रयाग या ठिकाणं पाप नष्ट करण्याचे ठिकाण आहे. ज्यांना केव्हा शक्य असेल त्यांनी निदान जीवनात एकदा तरी, ज्यांना जास्त शक्य असेल त्यांनी निश्चितपणे करावं, पण ज्यांच्याजवळ जीवनात एकदा तरी गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी या ज्या सप्तनद्या आहेत, या सप्त नद्यांमध्ये स्नान करावं. आपल्याकडे आणखीन एक पद्धत आहे, जो तीर्थयात्रेला जातो तो तिकडनं ते तीर्थ भरून घेऊन येतो. आणि ज्याला परमेश्वराविषयी कुठल्या प्रकारे आस्था नाही, प्रेम नाही, सद्भावना नाही, अशाही व्यक्तींना ते थोडं 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 वाटत राहतं. वाटण्याच्या मागे याचं काय कारण असतं? ते तीर्थ देतो हे सांगायचं नसतं, मी यात्रेला जाऊन आलो हे सांगायचं असतं, म्हणून तो तीर्थ घेऊन त्याच्याकडे जातो. त्या तीर्थाची, ज्याच्याकडे तो तीर्थ येतो त्याला त्या तीर्थाची कवडी किंमत नसते. मग अशा पद्धतीने तीर्थाची जी अवहेलना होते, ती अवहेलना तुमचं पुण्य संपुष्टात आणते. आणि पाण्याच्या मार्गाने संपूर्ण झालेलं, नष्ट झालेलं पुण्य, पाण्याच्या मार्गाने नष्ट झालेलं पुण्य भरभरून सगळं वाहून जातं.
तुम्ही पुण्यकर्म केलं, एखाद्या व्यक्तीला जेवायला बोलवलं, अर्धच जेवण घातलं, बाकीचं तुम्ही त्या वाडाचा कंटाळा केला, काय केलं काही कारणाने त्याचं अपूर्ण जेवण झालं, पण ते जेवण तुमचं संपूर्ण पुण्य नष्ट नाही करत. थोडंफार तुम्हाला शिल्लक राहतं, कारण तुम्ही 2 घास त्याला दिलेले आहे. परमेश्वराच्या चरणावर पूर्ण फुल वाहिलेलं नाहीये, मान्य आहे, पण एक पाकळी तर वाहिलेली आहे आणि ती प्रामाणिकपणे वाहिलेली आहे. त्याचं पुण्य त्याला मिळेल, ते वाहून जाणार नाही. परंतु पाण्याच्या माध्यमातून वाहिलेलं पुण्य सगळं स्वच्छ करून निघून जातं. आणि म्हणून जर आपल्याकडे कोणी तीर्थ आणून दिलं तर ते तीर्थाची वाटी अगोदर आपल्या देवाजवळ ठेवा, त्या तीर्थाला नमस्कार करा आणि त्याच मिनिटाला, त्याच दिवसाला ते सगळं संपवा. कारण आपल्या घरामध्ये अनेक अडचणींना आपल्याला तोंड द्यायचं असतं. आणि म्हणून अशा या 4थ्या अध्यायामध्ये भगवंताने पुरुषोत्तमाच्या माध्यमातून व पुरुषोत्तमाच्या आशीर्वादाने ब्राह्मण कसा असावा, अध्ययन अध्यापन त्याने कशा पद्धतीने करावं आणि हे कार्य करत असताना ते पुढे काय म्हणताय, वेद मंत्रोच्चारी ब्राह्मण क्वचित पुराण यज्ञ जरी घेतला शास्त्राधारी दाताधिकारी तो असे. जरी तो ब्राह्मण बुद्धिमत्तेने कमी असेल, अध्यात्माने कमी असेल, कमी का त्याच्याजवळ काही साहित्य कमी असेल, परंतु तरी जर तुम्ही त्याला निवेदन दिलेलं असेल, जर तुम्ही त्याला बोलवलेलं असेल, निवेदिता तुम्हा सर्वा, तुम्ही जर सर्वांना निमंत्रण दिलेलं असेल तर त्यांचा यथोचितपणे सत्कार त्या ठिकाणी केलाच पाहिजे. कुठल्याही प्रकारे त्याला बोलल्यानंतर, तो आपल्या घरी आल्यानंतर संशय मन धरू नये. ते संशय न धरावा, अशा प्रकारे शास्त्रे घ्यावा प्रत्युधर. स्वस्ति श्री अधिक मास ब्रह्मांड पुराण संबंध मनोहर सूत विचरित 4थाध्याय श्री पुरुषोत्तमाय चरणारविंदार्पणमस्तु.